हे दोघं टाळकरी आहेत आणि मागे आहे इकडे दर्शन आहे, तो आहे ढोल घेऊन. कसा वाजवणार ढोल तू दाखव. आणि हा आहे ताशा घेऊन. कसा वाजवणार ताशा? नाही बघा, ह्या वाटेतून आपले गणपती येणार आहे. हे बघा असं आज सध्या आपण जाता जाता थोडं क्लिनिंग करतोय म्हणजे. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, जर आपण वर्षभर ज्या गोष्टीची वाट बघत असतो तो आपला गणपती उत्सव आला आहे आणि आज आम्ही चाललो आहे. मी आता माझ्या गावी आहे रत्नागिरीमध्ये आणि मी चाललो आहे आमचा घरगुती गणपती आणण्याकरता. तर आमच्याकडे कसं असं मित्रांनो, आमचा एक फिक्स असतो गणपती बाप्पावाला आणि त्यांच्याकडे जाऊन आम्ही गणपती येतो. तर आमच्या वाडीतले पण गणपती असणार आहेत, ते वेगवेगळ्या ठिकाणून येतात, आमच्या बाजूच्या गावामध्ये जावं लागतं. तर तुम्हाला हा पूर्णपणे कशा पद्धतीने गणपती बाप्पा आम्ही आणतो, पारंपरिक आगमन असतं आमचं आणि छान पैकी असतं, खूप इंटरेस्टिंग असतं. आता माझ्याबरोबर बघू शकता, हे माझ्या सगळी भावंड आहेत आणि इथे माझे मुलं पण आहेत. आता तुम्हाला दाखवतो प्रत्येकाने काय काय घेतलं आहे गणपतीसाठी. तर मित्रांनो, हा आहे स्पंदन आणि हा आहे दक्ष. दक्ष कोण? तू काय टाळ वाजवणार आज? हे टाळ कशा वाजवणार जरा दाखवा. तर मित्रांनो, हे दोघं वाजवणार आहेत टाळ. हां, वाव, हे दोघं टाळकरी आहेत आणि मागे आहे इकडे दर्शन आहे, तो आहे ढोल घेऊन. कसा वाजवणार ढोल तू दाखव. आणि हा आहे ताशा घेऊन. कसा वाजवणार ताशा? जसं जसं पुढे स्टेप बाय स्टेप ज्या ज्या गोष्टी होतील ना तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडा वरती पाऊस पण पडलेला आहे, इकडे निसर्गाचं मध्ये वातावरण पण खूप सुंदर आहे, तुम्हाला दाखवतो. आणि असा पूर्ण असा रस्ता, एकदम खडतर रस्ता असणार आहे, काय मध्ये मध्ये पायवाट पण असणार आहे. तर सर्व तुम्हाला दाखवतो. काही लोक बघा असे पाठबीट घेऊन पण चाललेत गणपती आणायला वगैरे. मोरया मोरया उंदीर मामा की. तर मित्रांनो, ही वाटा नाही बघा, ह्या वाटेतून आपले गणपती येणार आहे. हे बघा असं आज सध्या आपण जाता जाता थोडं क्लिनिंग करतोय म्हणजे गणपती लागू नये म्हणून डोक्यावर आणणार. आणि हा एक थोडा हे आहे, मस्त आहे, पण निसर्गाच्या कुशीतून येणारा रस्ता आहे, खूप इंटरेस्टिंग आहे बघा. आणि थोडे वरती इथून आम्ही आमचा बाप्पा आणणार आहे. तर मित्रांनो, आम्ही आलो त्या चित्रशाळेमध्ये आणि इथे बघू शकता आता काही गणपतीचं काम म्हणजे ऑलमोस्ट गणपती गेलेत. आणि हे एकदा इथे गणपती वगैरे बनवतात. तुम्हीच बनवता ना? आणि तुमच्याकडे पूर्ण माती बसून बनवतात ना? माती बसून आणि स्वतः हातान घडवतात. तर मित्रांनो, आता गावखेड्यामध्ये पण आहे ना, मोस्ट ऑफ दी जास्त करून पेनवरून गणपती येतात, पण हे एक असं एक चित्रशाळा आहे जिथे मातीचा गणपती घडतात. आणि तुम्हाला काही मूर्त्या दाखवतो, त्याची रेखणी बघू शकता. सुंदर बाप्पा असतात, कारण का घरामध्ये असल्यामुळे लाईट कमी असणार, पण तुम्ही सगळे बघू शकता. हे मित्रांनो सगळे मातीमध्ये घडवलेले बाप्पा आहेत, हे पण बघू शकता. आणि त्याच्यामधून त्यांनी हे केलं, स्वतःच्या हातान घडवतात. आता तुम्हाला आमचा बाप्पा दाखवतो. हे बघा, हा आमचा बाप्पा आहे, हा बघू शकता. सुंदर छोटीच मूर्ती आहे, 1-1.5-2 फुटाची आहे, पण मस्त आहे. हे सगळे मित्रांनो जे बाप्पा दिसतात ना तुम्हाला, ह्याचे डोळे पण बघू शकता. बघा रेखणी बघा, यांचे डोळे बघा, म्हणजे कोणत्या अँगलनी पण बघू शकता ना मित्रांनो, बाप्पा आपल्याकडेच बघतो वगैरे. आणि नाही म्हटलं, ही 1.5-2 फुटाची नाही, 1.5-2 फुटापर्यंत आहे ते बघा. अशा पद्धतीने जर माझे व्हिडिओ जर कोणी कोसुंबातून किंवा संगमेश्वरमधून बघत असेल ना, त्या दादाचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो. तुम्हाला जर कधी बुक करायचं असेल ना इथं, यांच्याकडे बुक करू शकता. तुम्हाला किती दिवस अगोदर सांगा लागतं दादा? वर्षभर चालू असतं. हे बघा, यांचा नंबर तुम्हाला दिसेल स्क्रीनवरती. तुम्ही ह्यांच्याशी जर कॉन्टॅक्ट करा, कोण संगमेश्वर तालुक्यामध्ये जर पाहिजे असेल, तुम्ही राहत असेल. हे बघा, हा ना समथिंग डिफरंट कलर आहे मित्रांनो. ऍक्च्युली इथे लाईट कमी असल्यामुळे कळत नाही, पण ह्यांची ना डोळ्याची रेखणी पण बघू शकता, डोळे पण बघू शकता. आणि सुंदर बाप्पा आहेत आणि तुम्हाला 2-2.5 फुटापर्यंत आपले बाप्पा मिळून जातील, है ना दादा? हा, ऍक्च्युली हे घडवतात. आता ह्यांची ही दुसरी पिढी, तो त्यांचा मुलगा मगाशी दाखवला बघा, हा घडवतो. तर आपल्याकडे 1 फुटापासून ते 1.5 फुटापर्यंत मातीचे मिळून जातील, बनवून मिळतील, जसे पाहिजे तसे बनवून मिळतील. आणि असं जसं कलर दिसतो आता आपल्या बाप्पांचा, तसा कलर करून मिळेल ना. ओके, ह्यांचं नाव शेखर दादा आहे. आमचे म्हणजे आम्ही जेव्हापासून गणपती आमचा आहे त्यांच्याकडेच आहे. थँक्यू सो मच दादा, तुम्ही व्हॅल्युएबल टाइम दिल्याबद्दल. हे आता आमचे बाप्पा घेऊन जायची तयारी चालू आहे. तर अशा पद्धतीने जर विडा वगैरे ठेवला आहे, आता ते घेतील विडा आणि नंतर आमचा बाप्पा आम्ही इथून उचलणार. मंगलमूर्ती बाप्पा मोरया. चला, गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती.
शकता खूप कच्ची वाट आहे इथं आणि आपले गणपती बाप्पा या वाटेने येतात. मोरया 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 मोरया. बोला गणपती बाप्पा. मित्रांनो खूप मोठा पाऊस आलेला इथं. मित्रांनो बघू शकता फायनली आमचा गणपती आला. ॲक्च्युली आज ना भरपूर पाऊस आहे, बाहेरून बघू शकता भरपूर पाऊस लागल्यामुळे तर काही गणपती जे होते ना मोठे मोठे ते बघा असे पूर्ण पाऊस पडतोय. मोठे मोठे गणपती जे होते ते गाडीतून आले. हे तुम्ही टेम्पोतून आणला ना तुमचे गणपती? हां, त्यामुळे ते आम्हाला भेटले नाही. हा आमचाच गणपती आणि भरपूर असल्यामुळे हां मग तुम्ही टेम्पोतून घेऊन आलात. हां, अशा पद्धतीने ह्या आहेत. आता हे असं आमचं गणपती बाप्पा आहे इथे आणि हे आहे आमचं इकडे आतमध्ये असं डेकोरेशन. अशा पद्धतीने आम्ही एक साधंसं डेकोरेशन बनवलं आहे. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आहे. आता ह्याच्यामध्ये लाईटिंग चालू केली की या तुम्हाला आणखीन पाहायला मिळेल, एक नंबर होईल. मला दाखवतो कशा पद्धतीने आहे. हे बघा पूर्ण लाईटिंग झाली की अशा पद्धतीने आपला गणपती बाप्पा दिसणार तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीने असं पूर्ण आहे. आता थोड्या वेळात आम्ही इथे गणपतीला मखरामध्ये ठेवणार.
हे आहे आमचं मखर आणि हा आहे आमचा बाप्पा. आणि एवढी सगळी भांडी होती वाजवायची, पण ते पावसामुळे जरा घोळ झाला आहे. तर मित्रांनो, मी दाखवण्याचा प्रयत्न केला की कोकणामध्ये गणपती बाप्पाचं कसं पद्धतीने आगमन होतं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून मित्र तुम्हाला सर्वांना गणपतीच्या लाख लाख शुभेच्छा. तुमचाच मित्र मी सांगतो, माझे व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. भेटू अशाच आणखी एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या आणि हो, गणपती बाप्पा मोरया. बाय बाय मित्रांनो, बाय बाय.